ಕರ್ನಾಟಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಬಿಜೆಪಿಯವರ ಮೇಲೆ, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ मुकदमेಯನ್ನು दाखल ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. कर्नाटक सरकार या अशा खोट्या वल्गना देणाऱ्या बीजेपीच्या लीडरवरती, त्यांच्या प्रमुखांवरती केस दाखल करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे. ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು ಮೇ 20ನೇ ತಾರೀಕು 2023 ಜೂನ್ 11ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟು मे 20 तारखेला मुख्यमंत्री शपथ ग्रहण केले आणि जूनच्या 6 तारखेला या गॅरंटी पूर्ण प्रमाणात अंमलात आणले राज्यामध्ये. ಅಂದಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ 325 ಕೋಟಿ ಮಹಿಳೆಯರು ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. तेव्हापासून आजपर्यंत 365 कोटी महिला या बसमधून मोफत प्रवास केलेले आहेत कर्नाटक राज्यामध्ये. ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಆಗಸ್ಟ್ 2023 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟು गृह ज्योती आणि अन्नभाग्य योजना या ऑगस्ट मध्ये अंमलात आल्या. ಆಗಸ್ಟ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಗೆ ಜಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ऑगस्ट मध्ये गृह ज्योती या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. ಡಿಸೆಂಬರ್ನಲ್ಲಿ युवा निधी कार्यक्रमाचे जारी ಕೊಟ್ಟು डिसेंबर मध्ये युवा निधी युवकांना युवकांनी स्टायपेंड देण्याचा कार्यक्रम जारी करण्यात आला. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ 56,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. या सर्व गॅरंटी व्यवस्थित राहावेत, ते कधी बंद पडता कामा नये म्हणून बजेटमध्ये 56,000 कोटी रुपयाची तरतूद माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांनी करून ठेवलेली आहे. ಪ್ರತಿ ಕುಟುಂಬ 4,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಪಡೆಯುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कर्नाटकाच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक महिन्याला 4 ते 4,500 रुपयापर्यंत अनुदान हे प्रत्येक कुटुंबाला मिळतं कर्नाटक राज्यामध्ये. हे लक्षात घ्या. ವರ್ಷಕ್ಕೆ 50,000 ರಿಂದ 60,000 ರೂಪಾಯಿ ಪಡೆಯುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. वर्षाला 50,000 ते 60,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये या योजनेमुळे लाभ मिळत आहे. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ, ಬಿಜೆಪಿ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದಾದರೂ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನೀವು ಮಾಡಿದ್ದೀರಾ? नरेंद्र मोदींना मी विचारू शकतो की अशा प्रकारचे एक तरी कार्यक्रम तुमची ज्या ज्या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे ते सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये अशा गॅरंटी योजना इम्प्लिमेंट केलेल्या का, अंमलात आणलेल्या आहेत का, हे दाखवून द्यावं. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಯಾವುದೇ ಜಾತಿ, ಯಾವುದೇ ಧರ್ಮ, ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಇವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಬಡವರಿಗೂ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. या गॅरंटी योजना आहेत, त्या गॅरंटी योजना केवळ एससी एसटी अमुक जातीला तमुक जातीला म्हणून नाही, जो माणूस म्हणून राज्यामध्ये जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक गोरगरिबाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून या योजनेचा अंमलबजावणी केलेली आहे. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಬಡವರು ಕೂಡ ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಫಲವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. भारतीय जनता पक्षाचे जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा आमच्या या काँग्रेसच्या योजनेचा लाभ कर्नाटक राज्यामध्ये होतो. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಸಾರಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರು, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು, ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು, ಶರದ್ ಪವಾರ್ ಅವರು, ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या या निवडणुकीच्या संदर्भात जाहीरनाम्यामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, एआयसीसीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या या 5 गॅरंटी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण जाहीर केलेल्या आहेत आणि त्या कर्नाटकाप्रमाणे 100% अंमलात आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर करेल. 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೆ 100% ಜಾರಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸ